नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या व्हिडिओमध्ये. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, डीडॉक प्रक्रिया कोणत्या संदर्भात केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे उपग्रहांचं कक्षेत विभाजन करणं. बघा, उपग्रहांचं कक्षेत विभाजन करणं किंवा उपग्रह कक्षेमध्ये जोडणं याच्या संदर्भात डीडॉक ही प्रक्रिया केली जाते. पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशन म्हणजे स्पेडेक्स मिशन अंतर्गत इस्रोने किती उपग्रह यशस्वीरित्या जोडले? तर याचं योग्य उत्तर आहे 2. पुढे बघा, स्पेडेक्स मिशनमध्ये वापरण्यात आलेले उपग्रह कोणत्या प्रकारचे होते? तर याचं योग्य उत्तर आहे लो अर्थ ऑर्बिट उपग्रह. पुढील प्रश्न बघा, इस्रोच्या कोणत्या भावी मोहिमांसाठी स्पेडेक्स मिशनचा मोठा फायदा होईल? तर याचं योग्य उत्तर आहे चंद्रयान 4 आणि गगनयान या मोहिमेंसाठी आपल्याला स्पेडेक्स मिशनचा मोठा फायदा होईल. बघा, पुढे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, भारताचे विद्यमान विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह. बघा, जून 2024 पासून कोणत्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर या 2 अंतराळवीरांना जून 2024 पासून पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील प्रश्न बघा, सुनीता विल्यम्स यांनी एकूण किती दिवस अंतराळात घालवले आहेत? बघा, वेगवेगळ्या 2 मिशनमध्ये सुनीता विल्यम यांनी आतापर्यंत 322 दिवस अंतराळामध्ये घालवलेले आहेत. बघा, स्पेसवॉक करणाऱ्या महिलांमध्ये सुनीता विल्यम्स यांचा क्रमांक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2. पुढे बघा, सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर यांनी अंतराळात एकूण किती तास आणि मिनिटे घालवले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 50 तास आणि 40 मिनिटे. 50 तास आणि 40 मिनिटे या दोघांनी आतापर्यंत अंतराळामध्ये घालवलेले आहेत. बघा, अमरावती विमानतळाला कोणता परवाना मिळाला आहे? याचं योग्य उत्तर आहे एरोड्रॅम परवाना. पुढे बघा, एरोड्रॅम परवान्यामुळे काय शक्य होणार आहे? तर योग्य उत्तर आहे प्रवासी विमान वाहतूक सुरू होणे शक्य होणार आहे. अमरावती विमानतळासाठी कोणत्या संस्थेने परवाना दिला? तर याचं योग्य उत्तर आहे DGCA या संस्थेने परवाना दिला आहे. पुढील प्रश्न बघा, अमरावती विमानतळाच्या विकासासाठी सरकार कोणत्या योजनेच्या माध्यमातून मदत करत आहे? तो योग्य उत्तर आहे उडान योजना. पुढील प्रश्न बघा, उडान योजनेचा पूर्ण अर्थ काय आहे? तो योग्य उत्तर आहे उडे देश का आम नागरिक. बघा, उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे हवाई वाहतूक. पुढे बघा, उडान योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तो योग्य उत्तर आहे 2017 या वर्षी सुरू करण्यात आली. उडान योजनेअंतर्गत एका बाजूच्या तिकिटाची किंमत कितीपर्यंत मर्यादित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2500 रुपये. उडान योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर योग्य उत्तर आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालय. पुढील प्रश्न बघा, बर्नआउट म्हणजे काय? बघा, दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यामुळे होणारी मानसिक आणि शारीरिक थकव्याची स्थिती याला बर्नआउट असे म्हटले जाते. पुढे बघा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी कोणत्या धोरणावर टीका केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP. बघा, स्टॅलिन यांच्या मते राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्या भाषेवर अधिक भर देण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हिंदी. स्टॅलिन यांच्या मते राष्ट्रीय शिक्षण धोरण, ज्याला आपण NEP 2020 म्हणून सुद्धा ओळखतो, या धोरणामध्ये हिंदी भाषेवर अधिक भर देण्यात आला आहे. पुढे बघा, स्टॅलिन यांच्या मतानुसार नवीन शिक्षण धोरणामुळे कोणता मोठा परिणाम होऊ शकतो? तर याचं योग्य उत्तर आहे राज्य सरकारांचा अधिकार कमी होईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षण प्रक्रियेतील कोणता बदल करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे 3 भाषांची सक्ती यामध्ये करण्यात आलेली आहे. युरेशियन ससाना कोणत्या अभयारण्यात आढळून आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तानसा अभयारण्य, जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. तिथे ते आपल्याला युरेशियन ससाना आढळून आलेला आहे. पुढे बघा, युरेशियन ससाना याला इंग्रजीत काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे युरेशियन गॉशहॉक असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र, ठाणे जिल्ह्यामध्ये ते आहे. युरेशियन ससाना कोणत्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये मोडतो? त्याचं योग्य उत्तर आहे शिकारी पक्षी. पुढे बघा, युरेशियन ससाना कुठे सर्वसामान्यतः आढळतो? तो योग्य उत्तर आहे आशिया, युरोप आणि आफ्रिका या ठिकाणी आढळतो. पुढे बघा, बुरशीजन्य नखांच्या संसर्गाला काय म्हणतात? तर बुरशीजन्य नखांच्या संसर्गाला
ओनिकोमायकोसिस असं म्हणतात. बुरशीजन्य नख संक्रमण होण्याचे एक प्रमुख कारण कोणते आहे? योग्य उत्तर आहे ओले आणि दमट वातावरण. बुरशीजन्य नख संक्रमणाचा धोका कोणत्या व्यक्तींमध्ये अधिक असतो? तर याचं योग्य उत्तर आहे मधुमेह असलेल्या आणि वृद्ध व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो. पुढे बघा, बुरशीजन्य संसर्ग झाल्यास नखांमध्ये काय बदल दिसतात? तर नखे जाडसर आणि पिवळसर होतात. शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे? तर योग्य उत्तर आहे 802 किलोमीटर. शक्तिपीठ महामार्ग कोणती 2 शहरे जोडतो? तर योग्य उत्तर आहे नागपूर व गोवा. हा महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे 12. शक्तिपीठ महामार्ग कोणत्या देवस्थानांना जोडतो? तर योग्य उत्तर आहे रेणुकादेवी, तुळजाभवानी आणि महालक्ष्मी. महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ किती कमी होईल? तर 18 ते 20 तासावरून 7 ते 8 तास इतका वेळ कमी होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या बांधकामासाठी अंदाजित किंमत किती आहे? तर 83,600 कोटी एवढी अंदाजित किंमत आहे. शक्तिपीठ महामार्गाचा मुख्य उद्देश काय आहे? तर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना जोडणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पीएम इंटर्नशिप ॲप कोण लॉन्च करणार आहे? तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लॉन्च करणार आहेत. पीएम इंटर्नशिप ॲप लॉन्च करण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर युवकांना मदत व मार्गदर्शन करणे. पीएम इंटर्नशिप ॲपचे लॉन्चिंग कोणत्या शहरात होणार आहे? तर योग्य उत्तर आहे कोलकाता. कोलकात्यात उभारण्यात येणारे सुविधा केंद्र कोणत्या उद्देशासाठी आहे? योग्य उत्तर आहे इंटर्नशिपसाठी युवकांना सुविधा उपलब्ध करणे. कोणत्या रोगासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किमतीत घट झाली आहे? योग्य उत्तर आहे मधुमेह. कोणत्या औषधाच्या किमतीत 80 ते 90% घट झाली आहे? योग्य उत्तर आहे एम्पाग्लिफ्लोझिन. बघा, एम्पाग्लिफ्लोझिन औषध कोणत्या देशातील कंपनीने विकसित केलेलं आहे? तो योग्य उत्तर आहे जर्मनी. पेटंट हटवल्यानंतर भारतीय औषध कंपन्यांना औषध कोणत्या स्वरूपात बाजारात आणणार आहेत? तर उत्तर आहे जेनेरिक औषधे. पुढे बघा, तमिळनाडू सरकारने बजेटच्या लोगोमध्ये कोणता बदल केला? तर रुपयामधला हा लोगो काढून त्यांनी तामिळ अंक समाविष्ट केला. तमिळनाडू सरकारने लोगोमध्ये केलेला बदल कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत आला? हिंदी विरुद्ध तमिळ भाषिक विवाद यावरून तो चर्चेत आला. तमिळ अंक काय दर्शवतो? तर प्राचीन तमिळ चलन चिन्ह दाखवण्याचं काम हे चिन्ह करतो. अकोल्यामध्ये मूर्ख संमेलन किती वर्षापासून आयोजित केले जात आहे? तर योग्य उत्तर आहे 53 वर्ष. मूर्ख संमेलनात कोणते प्रमुख कार्यक्रम होतात? सांस्कृतिक कार्यक्रम आणि हास्य विनोद कार्यक्रम हे प्रमुख कार्यक्रम होतात. मूर्ख संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे 1971. मूर्ख संमेलनाचे वैशिष्ट्य काय आहे? योग्य उत्तर आहे विनोद आणि सामाजिक टीका. मूर्ख संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाते? योग्य उत्तर आहे अकोला. आयर्ना संबालेका कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे टेनिस. आणि संबालेकाची जागतिक क्रमवारी सध्याची स्थिती काय आहे? तर पहिल्या स्थानावरती ती जागतिक क्रमवारीत आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघितले. थँक्यू, धन्यवाद, बाय, टेक केअर.